हा आहे घेतला घेतला सर नमस्कार, मी विशाल अडागळे, बघतोय रिक्षावाला टीम फोरम कात्रज उपाध्यक्ष म्हणून आपल्याला एक विनंती करू इच्छितो। आज मी 3:45च्या आसपास एक मेसेज बघितला आपला आणि त्याच्यानंतर मला कात्रजचे जे पुणे शहर अध्यक्ष आहेत त्यांचा मला मेसेज पडला। त्याच्यानंतर आम्ही 1 तासामध्ये एवढे सगळे इकडे आलोय फक्त आपल्यासाठी। आपण जो घेतलेला निर्णय आहे तो आम्हाला अजिबात मान्य नाहीये आणि या निर्णयाच्या पाठीमागं घडलेल्या घटना आणि असणारी जी काही त्रुटी आहेत त्या आम्ही भरून काढण्यासाठी इथं सक्षम आहोत। आमची तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे सर्वांची की तुम्ही हा निर्णय संघटना स्थापन केली, आम्हाला परिवारात सामील केलं आणि आमची परमिशन किंवा आमची चर्चा न करता असा का निर्णय घेतला, हा आम्हाला तुम्हाला एक सवाल आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या त्रुटी ज्या काही झाल्या त्या आमच्या पद्धतीने 100% खात्रीशीर वेळेनुसार तुम्हाला भरून देऊ अशी आम्ही ग्वाही देतो आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही आमच्याशी संवाद करावा आणि आमच्याशी भेटून आमच्या चुका आम्हाला सांगाव्यात। आम्ही त्या पूर्ण करण्यास सक्षम आहोत। झालेल्या चुकीसाठी आम्हाला माफी असावी ही माझी विनंती। नमस्कार, आज आपण जो अतिशय घातक निर्णय घेतलाय तो निर्णय आपण मागे घ्यावा हीच आमच्या रिक्षा चालक आणि कॅब चालकांतर्फे एक विनंती आहे। आज आम्हाला तुम्ही फोर्क करू नका एवढंच मी तुम्हाला सांगेन। धन्यवाद। सर नमस्कार, मी सर्व रिक्षा चालकांच्या वतीने आज तुम्ही दिलेलं पद अत्यंत विश्वासाने पाडण्याचा प्रयत्न केला व करत आहे व करेन इथून पुढे। पण आपण जो निर्णय घेतलाय त्यामध्ये 100% आज रात्री बदल करावा, कारण का अनेक लोकांच्या व कुटुंबाच्या आपल्याकडून खूप आशा आहेत, अपेक्षा आहेत। त्या अपेक्षेला पुढेही तडा न जाऊन देणार आम्ही अशी तुम्हाला ग्वाही देतो व इथून पुढं जे थंडावलेलं कार्य आहे ते पूर्णपणे अगदी ताकदीनुसार एकजुटीने एक जोमाने यापुढे लढण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केला आहे। ते आज आपण पाहताय की इथं जमलेली ही संख्या फक्त एका मेसेजवरती व एका तासात आपल्या प्रेमापोटी जमलेली आहे। अनेक लोकांना मेसेज कळाला नाही किंवा मिळाला नाही तर आज इथं बसायला जागा नसती। हे फक्त तुमच्यासाठी आहे व उद्यापर्यंत तुम्ही निर्णय आपला आम्हाला कळवावा ही विनंती। नमस्कार सर, तुम्ही जो निर्णय घेतलाय तो खूप चुकीचा घेतलाय। आम्हाला असं वेगळं सोडून जाऊ नका, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत। पण आम्ही तुम्हाला कुठल्याही भावनिक गोष्टी करून तुम्हाला आम्ही रडवून तरी पण थांबून बोलतो सर। तुम्ही वापस या, तुमची आम्हाला गरज आहे। तुम्ही आम्हाला लवकरच्या लवकर भेट द्या आम्हाला। मला एवढंच विनंती बोलायचं तुम्हाला। जेवढा प्रयत्न आहे तो प्रयत्न कायम करत राहणार आणि एवढंच बोलून तुम्हाला परत येण्याची विनंती करतो सर। नमस्कार, तुम्ही हा जो घटक निर्णय घेतलाय हा निर्णय आम्हाला मान्य नाही। तुम्ही जर आमच्यात परत नाही आले तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, हेच माझी शेवटची विनंती तुम्हाला। हॅलो, नमस्कार सर, जो आज तुम्ही निर्णय घेतला तो मनाला चटका लागून जाणारा आहे। आम्ही नालायक आहोत, मूर्ख आहोत। तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये असताना, योग्य दिशेने जात असताना आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकलो नाही, कुठेतरी कमी पडलो। या तुमच्या वयापेक्षा मोठा आहे, पण जसं नानासाहेब माझे आदर्श होते, मी नानांबरोबर मी काम केले सर, नानांबरोबर मी काम केलं। आता आम्ही कुठेतरी निकामी झालो, रिकामे आहोत, आमची बुद्धी चालत नाही। तुम्ही मस्त आम्हाला मार्ग दाखवत होता, पण आम्ही त्या म्हणजे कसं असतं ते हिराच्या प्रकाशापुढे आम्ही चमकू शकलो नाही। आमची चुकी झाली तर मला विनंती आहे की काल आपण भेटलेलो ना सर, रावेतला भेटलो, औंधमध्ये भेटलो, तुम्ही प्रांजळपणे बोलतो, पण तुम्ही सर अचानकच हा निर्णय घेतला। काल तुम्ही आम्हाला बोललेले की मी सगळे कार्यक्रम पोस्टपोन केले, म्हणजे कार्यक्रम हा होता का सर? मी सकाळी जे आज घडलंय ना, तुम्ही ते 2 वाजता पोस्ट टाकली सर, पण मी 10 वाजता हा एक पोस्ट टाकलेली की देव माणसाला बदनाम करणारे बरेच लोक आहेत। तर सर तुम्ही आमचे आदर्श आहात, तुम्ही या सर्व कुटुंब प्रमुख आहात। तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, पण हा जो निर्णय आहे हा आम्ही मान्य करू शकत नाही। कृपया करून आमच्या निर्णयाचा विचार करा, आम्ही तुमची वाट बघतोय सर। नमस्कार सर, तुम्ही जो निर्णय घेतलाय तो आज खूप वाईट आणि चुकीचा, मनाला असा, लागणारा निर्णय घेतला। हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये। तुम्हाला जर 8 तासाच्या आत तुम्ही निर्णय घेतला तर आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण आम्ही
आम्हाला आमच्याकडून अशी अपेक्षा आहे तुम्ही परत आमच्यासाठी काहीतरी करावं, कारण की आम्हाला तुमच्यासारखी छाया आणि छत्र देणारा माणूस कोणच नाही आहे. त्याच्यामुळे सर तुम्ही काही करा नाही, उद्या सकाळपर्यंत तुम्ही परत रिटर्न येण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी माझं 2 शब्द संपवतो. सर नमस्कार, मी वैभव पाटील. तुमचा जो निर्णय घेतलेला आहे सर ते खरंच मला पटलेलं नाही आहे. तर तुम्ही आमच्याकडे प्लीज कृपया करून या सर आमच्यामध्ये, कारण तुमच्याशिवाय आमच्याकडे कोणच बघणार नाही सर. हे सगळे राजकारणी वगैरे सगळे नितीन कागे आहे. तुम्ही आम्हाला एकदम पोरकं केलं, घाटे डायरेक्ट सोडून गेले. आम्हाला पोरकं करू नका, आणि हीच अपेक्षा आहे. कृपया करून तुम्ही परत आम्हाला तुमच्या जवळ बोलवावं हीच अपेक्षा आहे. आणि कृपया करून विनंती, नम्र विनंती, खूप तुमची पाया पडून सांगतो का तुम्ही आम्हाला परत जवळ करायचं. ही एक त्याच तारखाची विनंती आहे. नमस्कार, सागर सत्ता तर आम्हाला पोर्ट करू नका एवढीच विनंती तुम्हाला हात जोडून सर्व फक्त रिक्षा टीम वाघोली बस संतोष कपडे होते. सर तुम्ही जो निर्णय घेतलाय तो चुकीचा नाही घेतला, पण आम्ही म्हणू शकत नाही हा चुकीचा आहे म्हणून, पण आमच्यासाठी काहीतरी करा हीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही परत आम्ही तुमची वाट पाहतो. नमस्कार सर, मी बाळासाहेब सालगुडे. सर निर्णय हा आम्हाला मान्य नाही. जर काही चुकलं असेल तर रिक्षा चालक आणि कॅब चालक यांच्या वतीने मी माफी मागतो. आणि तुमच्यासारखं प्रेम सर आम्हाला कुठल्या अख्ख्या जगात जरी फिरलं तर ते मिळणार नाही. सर रात्री जर नाही निर्णय चेंज झाला तर उद्यापासून आम्ही अन्नापासून लांब असेल. सर तुमचा जो निर्णय आहे तो निर्णय सर आम्हाला धक्का देण्यासारखा आहे. अचानक तुम्ही या गोष्टी सांगितल्या म्हणजे आमच्या पायाखालची जमीन सरकली सर. खरं सांगायचं म्हणजे सर तुमची साथ आम्हाला हवी आहे. त्यामुळे सर हा निर्णय तुम्ही बदलावा आणि उद्या आवर्जून यावं ही नम्र विनंती. जोरात बोला. पहिले तर हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो सर की तुम्ही जो काय आज निर्णय घेतलाय तो अक्षरशः मनाला चटका लावणारा निर्णय आहे. आणि आजपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून बघतो रिक्षावाला फोरम संघटनेसाठी कार्य केलं, परंतु तुम्ही अचानक आमच्या डोक्यावरनं हात काढून घेतला हे कुठंतरी मनाला सलतंय. त्यामुळे सर माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया करून तुम्ही परत एकदा आमच्यामध्ये सामील व्हावे. अजून आम्हाला इथून पुढे तुमच्या मार्गदर्शनाची आणि साथीची गरज आहे सर. धन्यवाद. तर जर आमच्याकडून काही चूक झाली असेल माझी असेल तर तुम्ही असं आमचं बरं किंवा आणि लवकर रिप्लाइज करता त्या पॉलिसीचा तरी नाही समजत पण नमस्कार सर. जसं शिवाजी महाराजांनी कसं मावळे 4-5 घेऊन त्यांनी 10-12 मावळे घेऊन स्वराज्य घडवलं, तसंच आम्ही पण कॅबवाले अजून कॅब गोळा करून शनी किंवा रिक्षा असं अजून वाढून शनी तुम्हाला साथ देणार मी आशा बाळगतो. आणि तुम्ही सर परत आमचा डोक्यावरचा हात काढून घेऊ नका सर. आम्हाला तुमची फार गरज आहे, शिक्षणाची गरज आहे. प्रत्येक कृपा करून परत तुम्ही आमच्यासाठी उभारीने सगळ्यांना मदत करावी अशी माझी अपेक्षा. नमस्कार सर, तुम्ही आमचे गुरु आम्ही तुमचे शिष्य आहोत आणि सर्व रिक्षा चालक आणि कॅब चालक तुमची वाट बघतोय. तुम्ही लवकर वापस या सर एवढीच विनंती करतो. आम्हाला खूप धक्का पोहोचला सर. नमस्कार सर, मी हरीश जमादार. सर मला 6 महिना झालं आहे या ग्रुपमध्ये जॉईन करून. तुमच्यासारखा देवा माणूस कधी आम्हाला दिसला नाही आहे सर. तुम्ही आमच्यासारखा नालायक लोक 100 लोकांना तुम्ही निवडू शकता. आम्हाला असे लोक नाही पाहिजे असलं तरी चालेल, पण तुमच्यासारखा राजा माणूस पाहिजे म्हणजे पाहिजे सर. तुम्हाला विनंती करतो तुम्ही परत आमच्यासाठी या सर. तुम्हाला हात जोडून विनंती करतो सर आम्ही. सर पहिले तर तुम्हाला नमस्कार म्हणायला मलाच लाज वाटते, कारण का गेले 2-3 दिवस आम्ही तुमच्याबरोबर हिंडतोय.
म्हणताय की मी नाराज आहे, पण ते काही गोष्टी आम्हाला समजल्या नाहीत. त्यावेळेस 4 वाजता आम्हाला मेसेज पडला तर आमच्या अक्षरशः पायाखालची जमीनच हातरली. तुम्ही हा निर्णय घेतला, हा फार चुकीचा घेतलेला आहे. फक्त आम्हाला एवढंच विनंती करू इच्छितो की जर एखादा वडील मुलांकडून जर काही चुकी झाली असेल तर वडील घर सोडून जात नसतात. तर तुम्ही फक्त आम्हाला एक चान्स द्या, काय की ही मुलं परत तुमच्या शब्दावर कशी राहतील ह्याची जबाबदारी आम्ही घेतो. फक्त आम्हाला एक चान्स द्या, तुम्ही तुमच्या जागेवर आम्हाला परत बापाच्या जागी बघायचं तुम्हाला सर. एवढंच बोलतो, तुम्ही परत माघार घ्या सर. बोलता बोलता एक शब्द राहून गेला. 37 वर्ष वर्ष चालू आहे माझं. कुठल्याही अनेक अशा संघटना आल्या, अशा अनेक अपॉर्च्युनिटी आल्या, या भानगडीत कधीच पडलो नाही. 37 वर्षानंतर ही पहिली संघटना होती की ज्याच्यात मी स्वतः आलोय. आणि हे येण्याचं कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी तुमची आणि माझी बेबेवाडीमध्ये भेट झाली होती. स्वभाव बघून याच्यात आलो आणि मग मला काय तुम्ही उत्तर देऊ. मी आज घरी गेल्यानंतर बायकोला काय सांगू की अशा संघटनेत गेलो होतो ज्यांनी 37 वर्ष कट्टर पाळली. त्याच्यानंतर आज हे दिवस बघायचं असेल तर शब्द नाहीत. मग आज मी घरी कुठल्या तोंडाने जाऊ. तर हा निर्णय इमिजिएटली बदलाल, वरना आम्ही अन्यथा सगळेजण एक शेवटचं पाऊल म्हणून मी घेऊ आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतीलच. आणि हे अश्रू कधी आलेले नाहीत आजपर्यंत. घरामध्ये डेथ झाले तरी पण आलेले नाहीत. धन्यवाद सर. आम्ही तुमच्यासोबत गेल्या 4 वर्षापासून काम करतो. तुमच्या कामाची जी पद्धत आहे ती कोणात बी नाही आहे. आणि तुमचं जे स्टेप बाय स्टेप जे चालणं आहे ते आम्हाला माहीत आहे. परंतु तुम्ही जो निर्णय काल घेतला आणि जो मेसेज टाकला आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यात धक्का बसलाय. धक्का बसायचं कारण एवढंच आहे की तुमच्या फेसबुक लाईव्हचे आम्ही रात्री अक्षरशः 11 वाजेपर्यंत वाट बघत होतो का तर सर ऑनलाईन येतील. परंतु तुम्ही ऑनलाईन न येता तिथं मेसेज पडला की सर काही तांत्रिक कारणामुळे सर मेसेज आले नाही ऑनलाईन. तर सर तुमचा हा जो मेसेज दुपारी आम्ही बघितला त्यानंतर आमची पायाखालची जमीन सरकली आहे सर. सर तुम्ही जर असं जर केलं तर आम्ही काय करायचं. कारण की जेवढे पुण्यातले रिक्षा बांधव आणि फोर व्हीलरवाले आहेत ते सर्व सर तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या शब्दावर आहेत. सर तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्या. आणि दुसरी गोष्ट एवढंच सांगायचं की तुमचा निर्णय ऐकून जे आम्ही 4 वर्ष झालं काम करतोय आणि त्या 4 वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करीत होतो आपण गेले मागचे आंदोलन बघितले. मागच्या आंदोलनामध्ये तुम्ही जे जे काय पाऊल उचलले, जे जे काय केलं रिक्षावाल्यांसाठी आणि आता जे फोर व्हीलरवाल्यांसाठी जे तुम्ही केलं सर, असा नेतृत्व पुन्हा होणे नव्हे. आणि ह्याच्यानंतर किती बी कुणी बी काही केलं तरी असं नेतृत्व होणार नाही सर. सर आम्हाला तुमची गरज आहे. आज तुम्ही तुमच्या वडिलांनी जे केलं डॉक्टर नाना क्षीरसागर साहेबांनी, आज आम्ही जर तुमच्या त्या टिंबर मार्केटला जर गेलो सर तर तुमच्या वडिलाचं नाव काढलं तरी तिथले 10 टेम्पोवाले ज्यावेळेस एकत्र येतात आणि ज्यावेळेस ते चर्चा होती त्यावेळेस त्यापासून आम्हाला कळलं की नाही सरांच्या वडिलांनी जे रिक्षा त्यावेळेस वडापावल्यासाठी जे केलं होतं सर, तुम्ही ज्या ह्या 2-3 वर्षामध्ये जे रिक्षावाल्यांसाठी केले सर त्यासाठी आम्हाला तुम्ही परत हवेत. आणि जर तुम्ही जर हे निर्णय जर लवकर नाही बदलला सर तर आम्ही काय करू हे तुम्हाला 2 दिवसात कळणच. सर तुम्ही तुमचा निर्णय बदला, नाही तर आमचा निर्णय ठरलेला आहे. सर तुम्ही जर तुमचा निर्णय नाही बदलला तर शेवटी आम्ही तुम्हाला कळणच आम्ही काय करू. तर आम्ही तुमच्या चुकीचा पाऊल उचलणार नाही सर, पण तुमच्या ज्या चुकीच्या केस पडल्यात किंवा ज्या रिक्षा बांधवांमुळे, ज्या फोर व्हीलर बांधवांमुळे जे तुम्हाला जे टॉर्च होतंय 100% हे लोक जेवढे आहेत ना त्यांच्या एवढ्या सगळ्यांच्या सांगण्याने सांगतोय सर तुम्ही परत या. तुम्ही परत आम्हाला हायते. आम्हाला दुसरा कुणी नकोय, फक्त तुम्ही हवे. सर नमस्कार. तुमच्यासारखं प्रामाणिक अभ्यासू आणि विचारवंत प्रतिनिधित्व अजूनपर्यंत महाराष्ट्रात कोणालाच लाभलेलं नाही. तुम्ही आतापर्यंत सर्वांचे प्रश्न एकदम आंदोलन करून एकदम व्यवस्थितरित्या पार पाडलेले आहेत. तर सर तुम्ही गेल्यामुळं एवढी खंत होती की हे महाराष्ट्रात आम्हाला कोणी वाली उरणार नाही. त्याच्यामुळं सर तुम्ही तुमचा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा आणि लवकरात लवकर आमचा सर्वांचा कष्टकऱ्यांचा जे काय आमचे चूक भूल झालेले आहेत कामात कुठल्या ह्याच्यात सगळ्यांची मी आता सगळ्यांची शपथ घेतो माझ्यातर्फे तुम्हाला की ज्या काही टार्गेट्स तुम्ही देतील आम्ही ते पूर्ण करू आणि तुमच्या प्रयत्नांना एकदम खरे ठरू. शेवटचं बोलून मी उद्यापर्यंत वाट